माधुरी, अगं लांब थांब. असं वागणार तो आता माझ्याशी? अगं बघितलं ना, काल लालीला सापडता सापडता पण थोडक्यात वाचलोय. परत लालीने इथं बघितलं आपल्याला तर किती महागात पडेल. ते पक्या मामाने आणलेलं ते फोटो, ती स्थळ, त्याच्यावर तुला लग्न करायला लागेल. पण बघितलं तर नाही ना. मग बघायची वाट बघायची का आपण? तुला माहिती का नाही, लाली कधी बी दुकानावर येते. कशाला थोडक्यासाठी रिस्क घ्यायची? माधुरी, तू काही दिवस माझ्यापासून लांबच राहा. तेच नाही ना थांबता येत. असं वाटतं कायम तुझ्या जवळच राहावं. माधुरी, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? आज दागिने घेणार आणि उद्या लग्नाच्या कपड्याची खरेदी करणार. वा, दागिने गेलं जाणार. चांगले दागिने घे बरं का, लई दागिने घ्या. 17-18 तोळे तरी दागिने घे. एवढे? अरे किती खर्च होईल. हा, मग त्याला काय झालं? अगं एकुलतीच पोरगी आहेस तू. पक्या मामा तुझ्यासाठी एवढं नाही करणार, मग कोणासाठी करणार? हा, ते बी आहेच. हा, तुझा हक्क आहे, अजिबात सोडू नकोस तू. अजिबात नाही सोडणार. असं बी ते दागिने आपल्याला पुढे कामाला येतील. कामाला येते आता. काय म्हणला? आपल्यालाच लग्न झाल्यानंतर पुढे ते दागिने कामाला येतील असं म्हणत होतो मी. हा, ऐक ना माधुरी, लाली कधी बी दुकानात येईल, तू जा बरं येत. काय रे सारखं मला हकलवत असतोस? आपलं लगीन होऊ देत, मग बघू कसा माझ्यापासून लांब जातो. तुला ना माझ्या मिठीतून सोडणारच नाही. आता जाते. आत्या, किती वेळ असं वाट बघत उभं राहणार आहे? अगं, हे सकाळच बाहेर गेलेत ग, अजून यांचा पत्ता नाही. 2 दिवस झाले असंच करायला लागलेत ग. सकाळी जातात आणि रात्रीच येतात. काय सांगायला मी चाललेत ग, कसल्या तरी टेन्शन मध्येच आहेत. मला तर नुसती काळजीच लागून राहिलेत ग, की कुठे जीवाचं बरं वाईट करू नको घ्यायला. आत्या, आप्पा असं नाही येत, खमकेत, असं काय नाही होणार. तुम्ही नका काळजी करू. मी ना तुमच्यासाठी छान चहा करून आणते. चांगलंय. इथं वाटण्या व्हायच्या आधीच लोक सवती राहायला लागली, स्वतःच करून खायला प्यायला लागली. पण आता मी तर सगळ्यांसाठीच करते की. गपे, तुझा विषय चाललाय का? जा तू तरी बघ माझ्या चहाच, नाही तर काय बाई, ही माणसं मला उपाशी मारती. रंजे, माझं तोंड बंद कर तुझं. हात जोडते मी तुझ्या समोर. एक तर आधीच घरात कर्कश काही कमी आहे वय, त्यात तू जवळ जवळ तोंड उघडलंयस ना, तवा तवा तमाशा घातलायस. तुला काय स्वतःच्या सुनेला व्यसन घालायचं दिलं सोडून? जवा बघावं तवा हिची गाडी माझ्यावरच घसरलेली. लालीने तर काय बिघडवलंय ग म्हणून तू एवढं बडबडतीयस तिला? का घरामध्ये तू एकटीच आहे वय? सांगून गेली मारे, चहा ठेवती तुमच्यासाठी, आणि मला इथं माझ्या नाकासमोरून गेली. विचारलं का मला? विचारलं असतं तर काय बिघडलं असतं ग? माझी श्यामल कधी वागती का तुझ्याशी असं? आत्या, पण मी तुम्हाला मगच विचारलं होतं ना, तुम्हाला चहा प्यायचा आहे का? तुम्हीच नको म्हणलात. तवा पेचा नव्हता. आत्ता विचारलं असतं तर पेचा होता. काय बिघडलं असतं विचारलं असतं तर ग? रंजे, तू तुझ्या जिभेवर वाईस खडी साखर ठेवली असतीस ना, तर तुला विचारलं असतं तू कशी वागतेस ग आणि कशी बोलतीस लालीशी. तर तू तरी विचार कर जरा. म्या कवाचं श्यामलशी वागलीये का? कवाच नाही आत्या. मग माझ्या सुनाशी असं वागायला माझी सुनभोई आहे. तुझ्या सुनासारखी 12 गावचं पाणी प्यायलेली नाहीये. रंजे, बासा आता. माझ्या सुनेबद्दल तर एक शब्द मी ऐकून घेणार नाही. का? काय करणार आहेस? काय करणार आहेस? फुला काय डोक्यात दगड घालणार आहेस माझ्या? घाल. रंजे, मला काही येड लागलं नाही तुझ्या डोक्यात दगड घालायला. हे बघ, आता इथून पुढे माझ्या सुनाच्या नादाला लागायचं नाही. आधीच सांगते आम्ही. लागणार, मी बोलणार. तुझी सून कामचोर, दुतोंड्या, गरगुशी आयती आहे म्हणून. आणि हाय का आता बोलायला लागल्यावर असं तिकडे तोंड करायचं? मी चहा पेणार आहे. जरा घरात लक्ष द्या.
आप्पा कुणालाच काय सांगणं झालं. घरात नुसतं सुटके वातावरण झालंय 2 दिवस झालं. आणि तात्या रंजना आत्या तुम्हाला तर माहितच आहे केवढ्या खवाट्यात त्या. माझ्या मागं नुसत्या हात धुवून लागलेल्या असतात. मला आणि माझ्या खानदानाला बोलल्याशिवाय ना ह्यांना चैनच पडत नाही. त्या काय म्हणतात मी माझ्या बापाकडनं अजून पैसा आणाय पाहिजे, म्हणजे मी आणि तुम्ही सगळं करायचं. आणि ह्यांचं लेखन चून कशाला आहेत मग घरात? आपण लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडे. असं कसं लक्ष नाही द्यायचं? असं डोकं फिरलं होतं ना माझं. बरं झालं ती माधुरी आली आणि तिने मला समजावलं. आता रागाच्या भरात ना मी लय बोलून गेले असते. काय म्हटलं तुम्ही? माधुरी आली होती? ती कशाला आली होती? आली असं असंच. माधुरी आली, तिने तुम्हाला समजावलं आणि तुम्ही तिचं ऐकलं? हा, आता ना आमची चांगली मैत्री झाली. गप्पा मारत बसलो होतो आम्ही. पण मला एक कळलं नाही. ती जाताना म्हणली तुझं आता आणखी एक स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तुला तुझ्या आवडत्या माणसासोबत लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करता येईल. अजून काय म्हणली? नाही, एवढंच म्हणली आणि गेली निघून. मला ना तिच्या बोलण्याचा काय अर्थच कळला नाही. जाऊ द्या, मी दूध घेऊन येते.